11:36 मुहूर्त आहे. 1 मिनिटाचाही फरक मला चालला नाही. उशीर होता कामा नये. ऐकून ठेव. रडो का? चला औक्षण करून घे. होय. आणि ऐक, औक्षण झाल्यानंतरच मूर्ती आणायला जायचंय. हे करून जाशील. सिद्धू, हे बघा, आपले मूर्तिकार आहेत ना, त्यांचा सन्मान म्हणून त्यांना हे दे. नमस्कार. हो, यशस्वी हो. औक्षण मनापासून कर. यशस्वी भव. बोला नमः पार्वती पते हर हर महादेव. चला. काय ग? काय झालं? माझा सिद्धू एवढा शुभ कार्यासाठी बाहेर निघालाय. माझा डोळा का फडफडतोय. काही वाईट नाही ना होणार? ए, उगाच काहीतरी विचार मनात घेऊ नकोस. तुझ्या या शंकांना जरा आवर घाल. ए अधिराज, तू तुझ्या भुकेला आवर घाल. आणि ओ निलांबरी, फस फस करत असताय सारखं. जरा रागाला आवर घाला. महाशिवरात्रीच्या या उत्सवात मला एकही अपशकुन घडलेला चालणार नाही. सांगून टाकते. सिद्धू आत्ताच बाईकवरून निघालाय. लक्षात ठेवा, काम झालं पाहिजे. समजलं? आजींनी मला सगळी प्रथा नीट समजावून सांगितली. आता हा दिवा मला सतत तेवत ठेवायचा आहे. भावना, दिव्यामध्ये व्यवस्थित तेल घाल. नाही तो विस्ता कामा नाही ना. काकू, मी आत्ताच तेल घातलंय आणि आत्ताच दिवाही पेटवलाय. तुम्ही काही काळजी करू नका. अजून 1 तास तरी काही चिंता नाही. माझं लक्ष आहे. ठीक आहे. ये. अगं ये बाळा, सावकाश. हो हो, डोंट वरी. अरे सी गजू. नाही, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय हे? आता जरा सावकाश. सिंचू, गरोदर राहिल्यापासून पहिल्यांदाच माहेरी येतेस. थांब, दृष्ट काढते तुझी. आले. सिंचना, प्रत्येक बाईच्या आयुष्यातला हा खूप महत्वाचा टप्पा असतो. सगळ्यांचं भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मिळतं, पण तेवढीच मोठी जबाबदारी असते बाईवर, नाही का? अगं बाळा, असं पटपट वाकू नये बेटा. नमस्कार करत होते मी फक्त. अगं हो बाळा,
गरोदर अवस्थेत असं पटपट वाकू नये. अगं तुझ्या मनात आदर आहे की नाही आमच्याबद्दल? नमस्कार नाही केलास तरी चालतंय की, तो पोचणार आमच्यापर्यंत. लक्ष्मीताई, खरंच माझी मुलगी खूप भाग्यवान आहे. तिला तुमच्यासारखी सासू आई म्हणून मिळाली. बरं या ना. भावना, ग पाहिलंस का कोण आलंय? आई बाबा आलेत. अगदी वेळेत आला. कशी आहेस ग? छान आहे. भावना, पूजेची तयारी फारच छान केली आहेस ग. अहो, लेक कोणाची? अरे सिंचना, हरीश, तुमची गोड बातमी कळली आम्हाला. तुमचं अगदी मनापासून अभिनंदन. सिद्धिराजनं तर काय करू काय नको असं झालं होतं. बरं चला, मी मस्त चहा करते सगळ्यांना. या या ना. तिकडे सिद्धूवर तर एका प्रकारचं विघ्न आणायची व्यवस्था मी केलीच आहे. आता इथे तुझ्या हातून आज अपशकुन झाला की तुझा अपमान फिक्स. आजी, आई, पप्पा, लवकर या. अपशकुन झालं, अपशकुन. मी म्हणाले होते ना त्या भावनावर कशाला जबाबदारी दिली. तिला कधीच पूजा नीट करता येत नाही. काय झालं? काय ग हे? आजी, काय झालं ग? अगं काय चाललंय तुझं? एवढा गळा काढून ओरडायला काय झाली तुला? आजी, हा? तुम्ही या भावनाला एक काम सांगितलं होतं ना, की पूजा झाल्यानंतर दिवा अखंड तेवत ठेव. बघा, अपशकुन झाला, दिवा विझला. अगो बाई, काय ग ए सिद्धिराजची मॅडम, तुला इतकी साधी सोपी गोष्ट सांभाळता आली नाही? आजी अहो, ही गोष्ट शक्यच नाही. मी आत्ताच दिवा पेटवला होता, दिव्यात तेलही घातलं होतं. दिवा विझेलच कसा? आणि बघा ना, खिडक्या पण उघड्या नाहीयेत वारा आतमध्ये यायला. नेमकं म्हणायचंय काय तुला? मला इतकंच म्हणायचंय की दिवा विझणं ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. आणि दिवा विझलाय तर आपण परत पेटवूया. उगाच त्याला अपशकुन वगैरे जोडायची काहीही गरज नाही. आता तूच तर म्हणालीस ना की सगळ्या खिडक्या बंद होत्या. मग अशी कुठली नैसर्गिक आपत्ती आली जिने दिवा विझवला? नैसर्गिक गोष्ट म्हणजे फक्त निसर्गात घडणाऱ्या गोष्टी नसतात. समोरच्याच्या बद्दल कुणाच्या तरी मनात एखादी वाईट गोष्ट येणं, वाईट विचार येणं, हे पण नैसर्गिकच असतं नाही का?